नमस्कार. 365 दिवसाचे आजचे 104वे ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. इकडे तब्येत नव्हती बरी म्हणून थोडासा मास्क लावून फिरत होतो आणि ही आपली आहे ओटी आणि ओटीमध्ये सगळे क्लीन केला आणि गेलो इकडे शिनाल झालेली आपली मुग्धा. तर बघा मुग्धासोबत थोडी मस्ती केली. काय बोलते बघा मुग्धा. आता आपल्याला मुग्धा एक मस्तपैकी पोयम बोलून दाखवेल. कोणती पोयम आहे दादा? आपण तुझी हेअरस्टाईल करू हा मस्तपैकी. झाले टीचर कन्फ्युज झाले असतील आता तुझ्या हिला काय शिकवलं. आणि मग इकडे सगळेजण तिला मस्त की हसलो आणि तिच्या मस्त की 2 पोण्या बांधून दिसले आणि किती क्यूट दिसते ना, छान दिसते आमची मुग्धा. तर आता मग चला आता बाकीची कामं राहिलेली आपल्याला ती पण करायची होती. मग घेतली बाकीची कामं करायला. ड्रम वगैरे ऑटो क्लो करायचे होते ते केले आणि इकडे मुग्धाने माझ्यासाठी काय काढलं बघा. अरे वा, माझ्यासाठी माझा हात जामून टेन्शन मला तरी 2 भाग केले. काय आय लव्ह यू. अरे वा, थँक्यू सो मच. आणि निघलो घरी. तर घरी आल्यावर बघतो तर माझ्या भावासने मस्त की खायला आणलेलं बघा. मग काय तारगोला घेतलं, थोडंसं खाल्लं, आईस्क्रीम खाली आणि मग लगेच इकडे युवांशला घेऊन निघालो ते म्हणजे गावामध्ये. कारण गावामध्ये असं या दोघांचं नेहमी पटच नाही आणि दोघांची भांडणं चालू होती ती म्हणजे मोबाईलमध्ये मम्मीचे फोटो ठेवण्यावरून. आणि आता बघा काय चालले. आणि इकडे माझ्या मम्मीने लगेच घेतला फोटो नाही ठेवला. सकाळपासून निघले कवा जायचं मम्मी फोटो काय हिरो बघ माझा हिरो बाबा एक नंबर. माझ्या पोराचा फोटो आता तू गेलो काढीन मी. निर्जला जायचं कारण म्हणजे ही आहे भाकरीची मशीन आणि त्याच त्या भाकरीची मशीन आणलेली आणि मस्त इकडे घेतलेल्या पूर्वाने भाकरी तापायला. तर चला बघूया आता मशीनमध्ये भाकरी आपल्या कशा निघतात नाही बघा. अशा मस्त की प्रेस केला पूर्वाने. दौरा होता नव्हता दौरा अंगाचा बार दिला आणि इकडे मस्त की बनवली तिने भाकर तर एकदम पातळ झालती मस्तपैकी. आणि तवा टाकून तुम्हाला दाखवतो तिने पीठ छोटा घेतलेला म्हणून भाकर छोटी चालते आपली. आणि मस्त की भाकर तावलाच्याच नाही तर इथे ज्वारी बाजरीच्या भाकरी पण लय भारी निघतात. नाही केली ती ज्वारीची भाकरी त्याच्यात नाचणीच्या भाकरी पण यावी करतात. मस्त चालते भाकरी एकदम पातळ. आजच्या ब्लॉगमध्ये आवडत होता. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय पडला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अशाच नवीन ब्लॉग बघत राहा आणि बाय.